खर्च केल्यात. लेग बायच्या स्वरूपामध्ये 2 धावा आणि महत्वाच्या 2 विकेट अक्षयने या षटकामध्ये घेतल्या. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपेल आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या तर 33 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जयेश शिलारने करून दिलेली सुरुवात, त्यानंतर अक्षय शेतोळेची वैयक्तिक 2 षटकं, प्रताप शेटोळे देखील चांगली गोलंदाजी केली आणि नक्कीच आत्तापर्यंत धावेला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर शेवटच्या षटकामध्ये पाहायचं आहे गोलंदाजीच्या मार्कवरती अक्षय शेतोळे पाटील गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती जो दाखल होताना पाहायला मिळेल. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम विनंती असणारे वेळ वाचवा. स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य राजूभाऊ पवार यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. भाऊंचा मी मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. चला वेळ वाचवा मित्रांनो. क्षेत्ररक्षण करणारी टीम स्कोरकार्डवरती 33 धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या आता 6 चेंडू मैदानाच्या मध्ये बाकी असणार आहेत. पहिला चेंडू खेळण्यासाठी ऑन स्ट्राइक मयूर. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल चपलून खेळायचा होता परंतु बॅटची कडा एस्टॅनच्या मागे टिपला, तिथे जाईल. विकेटचं पतन. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. पहिल्याच बॉलवरती विकेट आली. फलंदाज मैदानाच्या मध्ये जो बाद होताना पाहायला मिळेल. आता नवीन बॅटर मयुरेश, नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये दाखल झाला. स्कोरकार्डवरती धावा आहेत 33 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 8 फलंदाज बाद झालेत. एका पाठोपाठ येणाऱ्या विकेट. डाव सांभाळायची गरज होती. दत्ता डोंगरेंनी प्रयत्न केला परंतु त्याची देखील विकेट आली आणि त्यानंतर पुन्हा एकदा विकेटचा सिलसिला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज अक्षय शेतोळे पाटील पुन्हा तयार. यावेळेस विकेटचा प्रयत्न केलाय परंतु चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक आला चेंडूच्या खाली, टिपला, तिथे जाईल. आल्या पावली फलंदाज माघारी जाईल. धक्का क्रमांक 9. 9वा फलंदाज बाद. नवीन बॅटर आपण पाहतो मैदानाच्या मध्ये ज्यात दाखल होताना पाहायला मिळतील आनंद पाडाळे. नवीन फलंदाज दाखल होता. चला विनंती थोडी काही करा. आनंद पाडाळे यांच्यासाठी पारितोषिक येते. आनंद पाडाळेने जर लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार खेळले तर आदेशदादा तांगडे यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचा पारितोषिक असेल आणि 4 चेंडूमध्ये 1 चौकार जर खेळला तर सिकंदर दादा भोसले यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचा पारितोषिक असेल. 1 चौकार जरी खेळला तरी 1000 रुपयांचा पारितोषिक सिकंदर भाऊ भोसले यांच्या माध्यमातून असेल. आदेशदादा तांगडे यांच्या माध्यमातून लागोपाठच्या 2 षटकांसाठी 2000. सागर भाऊ पाषाणकर यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयांचा पारितोषिक. गोलंदाज तयार अक्षय. हलक्या हाताने चेंडू तिथे खेळून काढण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या खालील बाजूची कडा, त्यानंतर अक्षयच्या हातामध्ये एका टप्प्यावरती चेंडू तिथे जाईल आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहतो इथे हा चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. 3 चेंडू अक्षय टाकले त्यामध्ये 2 विकेट 1 चेंडू डॉट. 33 धाव्यांवरती संघाचा धावफलक स्थिर आहे. आता शेवटच्या 3 चेंडू पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचे मैदानाच्या मध्ये बाकी असणार आहेत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस स्टॉपेज आणि चेंडू तिथे निघाला 2 क्षेत्ररक्षकांच्या दरीमध्ये. सीमारेषेच्या पलीकडे चौकार. 4 धावा. चार धावांच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा त्या
37 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एक सुंदर स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली. अक्षय शोधायचा प्रयत्न चांगला आहे परंतु जेल निसटला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय. धावबाची संधी डायरेक्ट हिट. बॅकअप साठी कोणी नाही आणि तिथे तिसरी धाव देखील झाली आहे. चौथ्या धावेचा प्रयत्न केलेला आहे. आनंद पाडळ यांनी जागा तर सोडली आणि तिथे पुन्हा एकदा चुकी. इथे मोये मोये झाले. वारंवार चुका पाहायला मिळतात. एकाकडून फेकी झाली त्यानंतर प्रतापने केलेली फेकी अक्षय देखील अडू शकला नाही आणि पाहता पाहता 4 धावा पळून पूर्ण झाल्यात. साज बाज ताज आणि सरताज 4 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झाल्यात. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. लपलकावरती धावा आहेत 41. जेलाची संधी होती ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या ठिकाणी 4 धावा मिळाल्यात. हे क्रिकेट आहे. झेल सुटल्यानंतर मिळालेल्या 4 धावा. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. गोलंदाजच्या मार्कवरती अक्षय. वा आनंद पाडळे आणि चेंडू पाठवलाय सरळ सीमा रस्त्याच्या पलीकडे. बॅटिंग आवडली असं मित्रांनो. टाळ्या व्हायला काहीच हरकत नाही. मोक्याच्या क्षणी येऊन आनंद पाडळे यांनी 3 चेंडू मध्ये बनवल्यात त्या 14 धावा आणि पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी संपेल. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना माळुंगे टीमने बनवल्यात त्या 47 धावा. जिंकण्यासाठी 48 धाव्यांचं टार्गेट. आघाडीचे दोन्ही फलंदाज आपण देखील त्वरित मैदानाच्या आतमध्ये या. अठ्ठेचाळीस धाव्यांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये ठेवलंय. त्या आव्हानाचा पाठलाग आता मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल आणि पुन्हा त्या मायक्रोफोन वरती मावळ तालुक्याचा बुलंद आवाज सुमित सोनवणे सर आपल्या समोर जोडले जातील. या सर आपलं स्वागत आहे. आनंद पाडाळे यांच्या खेळीसाठी दादू माजरे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाते. सामना संपल्यानंतर पारितोषिक घेण्यासाठी खेळाडूंना विनंती आपण या. ऋतुराज करेकर विनंती संपर्क करा. धन्यवाद तुषार. तर नक्कीच चर्चा मात्र एकच झाली. आनंद पाडाळे
यांनी तो षटकार मारल्यानंतर जो सेलिब्रेशन होतं ना, त्या सेलिब्रेशनची चर्चा आहे. सागर भाऊ पाशंकर, त्याचबरोबर दिनेश भाऊ मोहोळ या मित्रपरिवाराच्या वतीने आनंद पाडळे यांच्यासाठी 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. सामन्याकडे जायचंय. आता 48 झालेले आहेत. धावा कमी आहेत, परंतु ह्या धावा लढण्यासाठी पुरेशा आहेत. षटक क्रमांक पहिलं मयुरेश बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती प्रताप शितोळे यांचं आक्रमण. पहिल्याच बॉल वरती षटकार छरण. पहिल्याच चेंडूवरती षटकार, मात्र एक लांब वरचा खेळलेला षटकार. आणि अजिंक्य खरे मात्र ते सांगत असेल मयुरेशला, धावा इथे आपल्याकडे कमी आहेत, बँक बॅलन्स कमी आपल्याकडे, परंतु या धाव्यांमध्ये आपल्याला फाईट करायची आहे. या धाव्यांमध्ये आपण देखील जिंकू शकतो. हे क्रिकेट आहे. फक्त आपल्याला आता गोलंदाजीने कर्तृत्व आपल्याला सिद्ध करायचंय. आजचे प्रमुख आकर्षण आपण पाहिले तर पुण्याचा मायकल, सध्याच्या डान्सिंग अंपायरने आपण पाहिले तर संपूर्ण पुणेकरांना भुरळ घातली आहे. नितीन वेताळ सरांचं देखील आपण पाहिले तर मुख्य व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे आणि त्यांचंही मात्र स्वागत असेल. बॉलिंग ट्रॅक वरती मयुरेश तयार. टप्प्याचा बॉल होता. स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू घेण्याचा प्रयत्न, थोडीशी घाई. डॉट बॉल इथे आलेला आहे आणि म्हाळुंगे क्रिकेटला, म्हाळुंगे संघाला चांगल्या प्रकारे माहिती आहे की इथून पुढे जिंकायचं असेल ना तर आपल्याला विकेटच्या शोधामध्ये जाणं गरजेचं आहे. विकेट घ्याव्या लागतील. मयुरेश तयार. स्ट्राइक ऑन प्रताप. खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढला या वेळेस. ओहो, अजिंक्य खैरेचा एक जबरदस्त, अद्भुत, अविश्वसनीय कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच. आणि आपण पाहतोय डीजे आमचे डीजे दशरथ, आणि दशरथचा आपण पाहिले गेले तर मात्र त्याच्या सोबत बसून आमचे तेजस दादा पवळे, पिरंगुट संघाचे बाहुबली, ते देखील आपण पाहतोय. मात्र नक्कीच मनसोक्त आनंद घेते त्यांच्या डीजेचा. इथे आपण पाहते मैदानामध्ये विकेट येताना जी आपल्याला पाहायला मिळाली, महत्वाची विकेट होती. प्रतापने मात्र खेळलेला तो षटकार आणि त्यानंतर मात्र आलेली विकेट. मयुरेशला माहिती आहे जरी षटकार आला असेल, परंतु अजिंक्यने मात्र दिलेले कान मंत्र, अजिंक्यने आपण पाहिले गेले तर गेलेला गायडन्स, अजिंक्यने टिपलेला आहे तो झेल. बघायचे मैदानाच्या मध्ये कमबॅक होणार का म्हाळुंगे क्रिकेट, म्हाळुंगे संघाचं. बॅटिंग मध्ये वर्चस्व जरूर होऊ शकलं नाही, बॅटिंग मध्ये वर्चस्व राहिलं नाही, तो आता गोलंदाजी मध्ये वर्चस्व ठेवायचं आहे. नवीन बॅटर आपण पाहतोय, द मॅच फिनिशर, 7 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला अक्षय शितोळे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय दाखल इथे होईल. मयुरेश एका बाजूला यंग टॅलेंट आहे आणि दुसऱ्या बाजूला अनुभव आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे मयुरेश. स्विचिटचा फटका, फटका फसलाय, चेंडू हवेत. तो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गौरव खैरेचा जबरदस्त प्रयत्न होता, परंतु या प्रयत्नांमध्ये अपयश हाती आलंय. अक्षरशः पड झड होताना पाहायला मिळाली. उलट्या पावलाने मात्र मागे पळत गेला होता गौरव, आणि कॅच कोणाचा सोडलाय तर अक्षय शितोळेचा कॅच सोडलेला आहे. म्हणजे मॅच मध्ये मात्र म्हाळुंगे संघाने आता जीव ओतायला सुरुवात केलेली आहे. शाम सूरज को ढलना सिखाती है, शम्मा परवाने को जलना सिखाती है,
गिरने वालों को होती है तकलीफ, मगर ठोकर इंसान को चलना सिखाती है. इथून पुढे यशाकडे चालायचंय. अक्षय शितोळेला मिळालेले जीवदान सिंगल आली आहे. 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 7 निभवायचे म्हाळुंगे क्रिकेटला, म्हाळुंगे संघाला. 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 निभाना, 7 बोले तो 1-7 विजय प्राप्त करना. रोर फुल टॉस ऑन साइडच्या दिशेने चेंडू खेळला जाईल. अजिंक्य खैरे दूरवरून चेंडूला कव्हर करतोय, तोपर्यंत घेतलेली एक सिंगल. एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचणार आहे धावफलकावरती 8 धावा. आठ धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अक्षय शितोळे आणि प्रसाद पोवळे या जोडीवरती आपण पाहिलं तर संघाचा फार मोठा विश्वास निश्चितप्रमाणे आहे. परंतु मयुरेश पुण्याला बघायचंय, यंग टॅलेंट म्हाळुंगे गावचा उभरता सितारा. पुढे सरसावा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, म्हणजे थोडासा बाहेर ठेवलेला चेंडू. पंचांच्या निर्णयाला मात्र ते चॅलेंज केलंय. DRS ची मागणी वाईट आहे की नाही हे मात्र आपण पाहिलं तर इथे मैदानामध्ये बघितलं जाणार आहे. तिसरे पंच अजय अबळे सर. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम जो मात्र आपण पाहतो नक्कीच इथे मैदानामध्ये प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यू आपण दिलेला आहे. आणि जसा मात्र चेंडू पडल्यानंतर पंचांनी निर्णय दिला. ईशाच्या मागे शुभम दादा यांनी मात्र आपण पाहतोय लगेच तिथे DRS ची मागणी केली. परंतु बघायचं तिसऱ्या पंचाचा इथे निर्णय काय येणार आहे. 8 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 48 धाब्यांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे. संघर्ष तर मात्र करावाच लागणार आहे. जिंकायचा असेल तर त्यासाठी संघर्ष करावाच लागेल. तिसरे पंच आपण पाहतो नक्कीच निर्णय काय देणार आहे ते देखील आपल्या मैदानामध्ये बघायचं आहे. प्रेक्षकांनी मात्र आता प्रेक्षक गॅलरीज भरलेल्या आहेत. आज मानाचा मुळशी करंडक या स्पर्धेचा असताना अंतिम दिवस. चला बाकीचे खेळाडू जागेवरती चला निर्णय देतील पंच. अंतिम दिवसामध्ये आज मात्र आपण पाहतोय सुपर 8चा शेवटचा सामना, सुपर 8ला शेवटची मॅच. आणि इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल, फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल. षटक क्रमांक संपला जाईल मैदानाच्या मध्ये. पहिलं एक षटकाचा खेळ संपलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 8 धावा. 24 चेंडू 40 धावा. काल मात्र की फॅक्टर राहिले. कालचे टर्निंग पॉइंट मात्र मॅच मध्ये ज्या खेळाडूने मात्र घेऊन आला ना तो अजिंक्य खैरे, संघाचे कॅप्टन, संघाचे संघनायक आहेत. चोवीस चेंडू 40 धावा हे समीकरण आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज संघाचा कॅप्टन संघनायक अजिंक्य खैरे. व्हेरिएशन आहे अजिंक्य खैरीची ताकद. समोर प्रसाद पोवळे, अक्षय शितोळे जोडी मैदानामध्ये असणार आहे. बॉल तयार, उर्ध विकेट अजिंक्य खैरे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती बॅटला ब्रश करत चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. एशियाच्या मागे शुभम दादा सुतारने कुठली चूक केली नाहीये. विकेट आली आहे. डीजे जसा मात्र टीम मध्ये असतो रावडी राठोड, आता डीजे मास्टरच्या माध्यमातून आहेत नागेश राठोड. नागेश सर आपलं स्वागत आहे. आणि
पहिल्या चेंडूवरती मात्र काय जबरदस्त व्हेरिएशन दाखवलं. कटर चेंडूचा वापर केला, बाहेरच्या दिशेला जाणारा चेंडू आणि विकेट मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाली. गणेश जाधव नवीन बॅटर दाखल ते मैदानाच्या मध्ये होत आहेत आणि कॅप्टन फ्रॉम लिडिंग फ्रंट का म्हटलं जातं ना, अजिंक्य खैरे याने मात्र ते दाखवून दिलेलं आहे. असं म्हणतात ना, लक, नशीब या गोष्टींवरती विश्वास ठेवून कधी चालायचं नसतं. हे सगळं जर मिळवायचे ना तर त्यासाठी मेहनतीची जोड असावी लागते. नवीन बॅटर गणेश जाधव स्ट्राईक तयार. पहिल्याच बॉल यावेळेस आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न बघायचा, बाऱ्याच्या वेगाने हरिपाडळे आला. ओ प्रयत्न तिथे जबरदस्त होता. एष्ट्याच्या डायरेक्ट फेकी तिथे जरूर केली, परंतु तोपर्यंत आलेली एक सिंगल एका धावेच्या मदतीने धापलकावरती 9 धावा. सगळ्यांचं लक्ष तर मात्र एकच आहे, अक्षय शितोळे. हा खेळाडू जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले गेले तर होत्याचं नवथं करून ठेवण्याची ताकद आहे याच्याकडे. आजही खऱ्या अर्थानं वडगाव स्वर्गीय रघुनाथराव माळसकर स्मृती चषक या स्पर्धेमध्ये खेळत असताना तालुका न्याय गटातून अक्षयने काय बॅटिंग केली होती. बोला तयार. आणि या वेळेस बघायचं मिस टाइम स्ट्रोक हरिपाडाळे. ओहो, जबरदस्त जबरदस्त, अद्भुत, अविश्वसनीय, आविष्कार दाखवणारा कॅच. मित्रांनो, कॅच आवडला असेल ना टाळ्या होऊन जाऊ दे एकदा हरिपाडाळे आणि गौरव खैरेसाठी. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच आपण पाहिलं पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांचा निर्णय सोपवलेला आहे, परंतु प्रेक्षकांना एकच विनंती आहे, हे एफर्ट जर आवडले असतील ना दोन्ही खेळाडूंसाठी जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. जबरदस्त एफर्ट बघायला मिळाले हरिपाडाळे आणि गौरवचे. तिसऱ्या पंचांचा निर्णय सोपवलेला. सगळ्यात महत्वाचं काय, तर बाकीचे तिथे बाजूला सर, बाकीचे सगळे कॉम्बॉक्स मध्ये जे आहेत ना, जेवढे टीव्ही अंपायर पैसे सगळे बाजूला या. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय, ओ युटी आउट. थँक्यू डीजे. आणि मैदानामध्ये काय जबरदस्त एफर्ट दाखवले हरिपाडाळेने, काय बॅकअप केलं इथे गौरव खैरेने. आणि यांच्यासाठी मात्र एकच वाक्य सांगेल, वेळ आली तर प्राण देऊ पण स्वाभिमान आमचा झुकत नाही. सह्याद्रीचे पुत्र आम्ही, उगाच कुणाच्या वाटेला जात नाही. आलाच कोणी आडवा त्याला आडवा केल्याशिवाय सोडत नाही, कारण शांत बसायला आम्ही देखील काही संत नाही. नवीन बॅटर, जबरदस्त कॅच मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि मला वाटतं जेवढे प्रेक्षक होते ना, कोणालाही सांगावं लागलं नाही टाळे वाजवा म्हणून, इतका जबरदस्त कॅच होता. या कॅच साठी मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे माजी अध्यक्ष निलेश दादा गोळे यांच्या वतीने मात्र 1000 रुपयाचा प्राइज असणार आहे. दोन्ही खेळाडूंना मात्र तिथे 500-500 रुपये दिले जाईल. गौरवला आणि हरिभाऊ पाडाळे यांना काय आत्मविश्वास होता, काय कॉन्फिडन्स होता. मोठी विकेट आली आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा त्या मैदानाच्या मध्ये बघायचं आहे. cricket.in च्या माध्यमातून ही कॅचची रील मात्र व्हायरल झाल्याशिवाय राहणार नाही. हा चेंडू देखील आपण पाहतोय, चेंडू पडला, दिशा बदलली. अक्षय शितोळे पाटील मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय दाखल झालेत. संघर्षाचा दोन्ही संघांचा आता कडवा असणार आहे.
त्यांना माहिती आहे यशाकडे वाटचाल करायची आहे. ऊन वारा वादळ पाऊस या सगळं काय येणार आहे, या सगळ्याला सामोरं जायचंय, फक्त लढायचंय. पुन्हा एकदा टप्पा मागे ठेवला. तेजस दादा मांडेकर यांच्या वतीने देखील या कॅच साठी 500 रुपयाचं प्राइस. काय जबरदस्त कॅच होता. 9 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा बॉलर तयार. अजिंक्य खैरे. खोलवर टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा चेंडूने उंची घेतलीये. लांबी आहे का? यस, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार आहे. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 15 धावा आहेत. 3 फलंदाज आतापर्यंत मैदानामध्ये बाद झालेत. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 18 आणि या 18 चेंडू मध्ये बनवायचे 33. हे समीकरण मैदानाच्या मध्ये आहे. Hello, check. Hello, check. Hello. Hello, check. Hello. Hello, check. Hello. Hello, check. सामन्याकडे जाऊयात. मैदानाच्या मध्ये पुढे एकदा 15 धावा. युवराज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पहिला चेंडू खुलवट टप्प्याचा बॉल डीप कॉर्नरच्या दिशेने. तोपर्यंत आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये घेतलेली एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय गौरवदादा पवळे त्याचबरोबर महेशदादा गुळे या मान्यवरांचं देखील आगमन झाले. त्यांचंही स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. आडव्या बॅटने खेचला यावेळेस बैठक. अक्षय शितोळे पाटील यांचं आक्रमण. सरळ प्रेक्षक गॅलरीमध्ये मिड विकेटला षटकार. थँक्यू डीजे. या ठिकाणी सेमीफायनल मध्ये जे संघ दाखल झालेले आहेत त्यामध्ये गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे, सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हाडशी, त्याचबरोबर पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट आणि यातील दोन्ही संघाचे एक एक प्रतिनिधी. आपण सेमीफायनलचे लॉट्स करणार आहे त्यामुळे विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती यायचे. जाऊया मॅच कडे. बॉल तयार. युवराज लोअर फुल टॉस होता. यावेळी शरीराचा वेध घेणारा चेंडू आनंद पाडाळे आहे चेंडूला कव्हर करतायत. एक धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल अगदी लेगबायच्या रूपाने. 23 धावा 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 25 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत.
गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल. चेंडू पाकायचा मैदानात आडव्या पॅटने चेंडू यावेळेस खेळण्याचा प्रयत्न ते केला जाईल. तिथे मात्र आपण बघतोय डीप स्कोर लेगच्या दिशेने दत्ता डोंगरे सामन्याकडे जायचंय मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा 24 धावा, 14 चेंडू 24 अजून बनवायचे आहेत. हा चेंडू खोलवर टप्प्याचा बॉल, मिड विकेटला चेंडू पुन्हा खेळला जाईल. क्षेत्ररक्षक बघायचे पुन्हा एकदा यावेळेस रोशन चिवे चेंडू इथे फील्ड करतायत आणि तोपर्यंत घेतलेली मैदानामध्ये सिंगल आहे. 13 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे. 23 धावा अजूनही जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत. 13 चेंडू 23 हे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये असतील. संघर्ष मैदानाच्या मध्ये सुरू झालेला आहे. जेवढा मोठा संघर्ष असेल ना मित्रांनो, यश तेवढंच मोठं मिळतं आणि तो संघर्ष दोन्ही संघांना इथे करायचा आहे. यावेळेस वेग होता, युवराज यांचा प्रचंड वेग बघायला मिळाला. चेंडू डॉट, षटक क्रमांक संपला जाईल. इथे तिसरा 3 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा आहेत धावफलकावरती. 12 चेंडू आता शिल्लक आहेत आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 23. चला, विजेते संघाचे कॅप्टन, हारशी संघाचे कॅप्टन आलेले, पिरंगुट संघाचे कॅप्टन, त्यानंतर गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे. 12 चेंडू आता शिल्लक असतील. 23 धावा अजूनही बनवायच्या आहेत. यातला जो संघ जिंकेल त्या संघाची सेमीफायनल ही आपण सेकंड खेळवणार आहे. याची सगळ्या संघांनी नोंद घ्या. याच्याकडे हरिदास भाऊ मद्रे यांचा इकडे आगमन होतोय. भावी अध्यक्ष मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे म्हणून त्यांच्याकडे मात्र पाहिले जाते. आपलं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. सामन्याकडे जायचं मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा मॅच कडे तुम्हाला ते घेऊन जाईल. थोडीशी टीम मीटिंग मैदानामध्ये घेतली जाते. स्ट्रॅटजी टाइम आउट. 12 चेंडू 23 हे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये असेल. चला, वेळ वाचवा टीम. पुण्याचा विनंती असणार आहे, थोडीशी मात्र आता घाई करायची इथे. चेंडू आता कोणाच्या हातामध्ये सोपवला जाणार, कोण येणार गोलंदाजीसाठी. याच्याकडे हरी पाटाळे आणि जो काही गौरव खैरेने कॅच पकडला ना, बरे क्रिकेट क्लब संघाचे कर्णधार आमचे हरिभाऊ मत्रे यांच्या वतीने दोन्ही खेळाडूंना 500-500 रुपयाचा प्राइज असणार आहे. सामन्याकडे जायचे मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा आता शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील. 12 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत त्या 23 धावा. आपण पाहतो ना की प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही कठीण असते, परंतु हे देखील म्हटलं जातं की या कठीण परिस्थितीतून स्वीकारा, शिका, स्वतःचा विकास करा. आणि ते प्रयत्न मात्र इथे दोन्ही संघ करतायत, कारण दोन्ही संघांना माहिती आहे सेमीफायनल मध्ये आम्हाला दाखल व्हायचंय, सेमीफायनल मध्ये आम्हाला पोहोचायचंय, स्वप्न साकारायची आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. अजिंक्य खैरे, स्ट्राइक ऑन अक्षय शितोळे. खोलवर टप्प्याचा बॉल या वेळेस बघायचंय. तिथे गौरव आहे चेंडूच्या खाली, टिपलाय जाईल आणि संपलाय. अक्षय शितोळे पाटलाचा खेळ. विकेट. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे आणि त्यांच्या विरोधामध्ये पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट हा सामना मैदानाच्या मध्ये होईल. यातील विजेता आणि त्यांच्या विरोधामध्ये सरपंच सुनील भाऊ कळमकर, स्पोर्ट फाउंडेशन हाडशी. सामना मैदानामध्ये बघायचं. पहिल्याच बॉल वरती इथे विकेट घेण्यामध्ये यशस्वी राहिले अजिंक्य खैरे. की फॅक्टर अजिंक्य खैरे, मॅचचं समीकरण बदलवणार अजिंक्य खैरे. त्याला माहिती आहे स्वतःला सिद्ध करायचंय. सगळ्यात महत्वाचं काय, बॅटिंग करत असताना आनंद पाडाळे यांनी मात्र जो षटकार खेळला, यांच्या बॅटमधून मात्र जो चौकार आला, याच्याकडे आमचे नेताभाऊ खैरे यांच्या वतीने प्राइज आलेला आहे. लागोपाठच्या 3 विकेटसाठी 500 रुपयाचं प्राइज.
आणि या वेळेस बघायचंय जयेश आला आणि जयेशने आल्या आल्या कोल्हापुरी तडका दिलाय. हा षटकार आहे छेरन. थँक यू डीजे. स्कोर कार्ड वरती धावा जे आहेत आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आता 31 धावा 10 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे आणि 17 धावा अजूनही जिंकण्यासाठी मात्र बनवायच्या आहेत. घेतलास निर्णय लढण्याचा मग तलवारीची भीती कशाला. तयार हो थोपटून दंड आणि छातीला माती. आव्हान असू दे केवढही ताकद ठेव पेलण्याची. ढाल बनव स्वप्नांना आणि हिम्मत कर रोखण्याची. अरे सांग ओरडून जगाला हार मानणार नाही जोवर शत्रू हरणार नाही. कारण शर्यत अजून संपली नाही. मी अजून जिंकलेलो नाही. मला जिंकायचंय आणि जिंकण्यासाठी इथे लढायचंय. अजिंक्य खैरे दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय. जयेश शेलार पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. कुलबटप्प्याचा बॉल क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप कव्हर मध्ये. चिडलोय ती मात्र अडवला जाईल तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होणार नाही. एकच धाव इथे मैदानाच्या मध्ये आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं धावफलकावरती 32 धावा. अजूनही आपण पाहतोय चेंडू शिल्लक असतील मैदानाच्या मध्ये. 9 चेंडू 16 धावेंची गरज. 9 चेंडू 16. हे 3 चेंडू अतिशय महत्वाचे असतील अजिंक्य खैरेचे. बॉल तयार आहे. यावेळेस अगदी आपण पाहिले गेलं तर सफल झालेत आणि बॅटिंग स्ट्रोक इथे खेळला जाईल डीप स्क्वेअरच्या दिशेने. तोपर्यंत आलेली सिंगल. एक धाव तर इथे आलेली आहे. 2 धावा आलेत माफ करा. तिसऱ्या पंचांची मदत आपण पाहतोय घेणार आहे की इथे धाव पूर्ण केली की नाही. संघर्ष मात्र आपण पाहिलं तर नक्कीच मैदानाच्या मध्ये फार मोठा संघर्ष यावेळेस आपल्याला जो बघायला इथे मिळतोय. संजय सर ऑनफिल्ड निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण आपण पाहतो ज्यावेळेस आत्ताच्या धावा सर 2. आत्ताच्या 2 धावा येतील. 8 चेंडू आता शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 14 धावेंची अजूनही मात्र जी गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा मैदानामध्ये बघायच्या वेळेस बॉलर तयार असतील. अजिंक्य खैरे क्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न. पुण्याच्या मिड विकेटला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक दुर्वंचूला कव्हर करतायत. सिंगल आली आहे. चेंडूची फेकी झाली आहे. धावपाची संधी होती परंतु यावेळेस चेंडू हातामध्ये आलेला नाहीये. 2 धावा इथे आलेल्या आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा 36. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावेंची अजूनही गरज आहे. 7-12. आज बघायचं आहे हा 7-12 कोणाच्या नावावरती कोरला जाणार. हा 7-12 आज कोणाचा मोकळा होणार हे मात्र पाहायचंय. 7 चेंडू आणि 12. थोडासा मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तरी अशाकडे वेळ घेतला जातोय. असं म्हणतात ना बुद्धी किती तल्लक असली ना तरी देखील नशिबाशिवाय आयुष्यामध्ये जिंकता येत नाही. कारण बिरबल अफाट बुद्धिवान होता. तो कधी राजा होऊ शकला नाही. क्रॉस द बैट यावेळेस खेचलाय बॉलला. खिलाड़ी के मस्तक पर दस्तक देती हुई गेंद षटकार छेड़न. थँक यू डीजे. ज्या अजिंक्यने मॅच फिरवली, ज्या अजिंक्यने विकेट मिळवल्या, ज्या अजिंक्यने डॉट चेंडू टाकले त्याच अजिंक्यवरती मोठे स्ट्रोक देखील आले. शेवटचे 6 चेंडू आणि आता मात्र बनवायच्या 6 धावा. मुळशी तालुक्यातील आपण पाहिले गेले तर नक्कीच शिवसेना संपर्क प्रमुख माऊली आबा केमसे यांचा देखील सेलिब्रेशन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. कारण घरचे स्टार घरचे खेळाडू खेळतायत मैदानाच्या आतमध्ये.
आता प्राइज आलेला आहे सागरभाऊ पाशांकर, राजूभाऊ तरस यांच्या वतीने, त्याचबरोबर दिनेश भाऊ मोहोळ, प्रत्येकी 5-5 हजार रुपयाचं प्राइज आहे. मॅच जिंकून दिली तर आनंद पाडाळे. आज बघायचंय पुन्हा एकदा तो अनुभव. त्याचबरोबर आपण पाहिले तर आमचे नेताभाऊ खैरे यांच्या वतीने देखील 5,000 रुपये, 20,000 रुपये लागले गेलेले आहेत. आणि मला वाटतं नेताभाऊ आनंद पाडाळेचा रेकॉर्ड आहे 6 चेंडूमध्ये 6 विकेट. त्यामुळे तो एवढा सहजासहजी मॅच सोडणार नाही. आणि 20,000 रुपये लागले गेलेले आहेत. मॅच जिंकून दिली तर प्राइज आहे 6 चेंडू 6 धावांची गरज. एका बाजूला गणेश जाधव, दुसऱ्या बाजूला जयेश शेलार. सहा चेंडू मध्ये 6 विकेट घेणारा रेकॉर्ड मात्र या खेळाडूंच्या नावावरती आहेत. खेळाडूंमध्ये मात्र थोडीशी चर्चा सुरू आहे. सामना अजूनही मात्र सोडायला तयार नाहीयेत माळुंगे क्रिकेट क्लबचा संघ. यांना माहिती आहे शेवटच्या बॉल पर्यंत इथे झुंजायचंय. 6 गेंदे जीतने के लिए चाहिए 6 रन. आनंद पाडाळ यांचा अनुभव. दुसऱ्या बाजूला जयेश शेलार. पहिल्याच बॉल लोअर फुल टॉस मिड विकेटला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक बघायचे मैदानाच्या चेंडूला कव्हर करताय. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावपाची संधी होती, संधी आली, संधीने दार ठोठावलं, संधी पुन्हा मागे निघून गेली. 2 धावा. एक धाव मैदानामध्ये संघासाठी महत्वाची आहे. योगेश शेठ पाडाळे यांच्या वतीने देखील आपण पाहिलं तर आनंद पाडाळे यांनी मॅच जिंकून दिली ना. 5,000 रुपयाचा प्राइस, 25,000 रुपये लागले गेलेत. समीर दादा पाडाळे यांच्याही वतीने 5,000, 30,000 रुपयाचा प्राइस लागलाय. आनंद पाडाळे यांनी जर मॅच जिंकून दिली तर समोर जयेश शेलार. 5 चेंडू 4. खोलवा टप्प्याचा बॉल आणि सामना संपवलाय जयेशने या षटकाराने. आणि मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासरसाई संघ दाखल होतोय सेमीफायनल मध्ये. अभिनंदन टीम. थँक्यू डीजे. चला दोन्ही टीम्स आपण एकमेकांना शेकहँड करून घ्या. एक मैत्रीपूर्ण लढत. नक्कीच प्रेक्षकांना जसा सामना अपेक्षित होता ना तसा सामना आम्हाला पाहायला मिळाला. वेल प्लेड टीम. हार्ड लक माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे. चांगली फाईट चांगला संघर्ष तुमचा आम्हाला बघायला मिळाला. यानंतरची होणारी सेमीफायनलची पहिली लढत आणि सेमीफायनलचा पहिला सामना असेल पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट आणि त्यांच्या विरोधामध्ये गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. आणि मला वाटतं हरिभाऊ पाडाळे, गौरव खैरे, आनंद पाडाळे तुमच्यासाठी खूप सारं प्राइज होतं. ते प्राइज आपण याच्याने घेण्यासाठी यायचंय. त्याचबरोबर सामन्याचा आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील याच्याकडे द्यायचा आहे. मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे माझे अध्यक्ष सन्माननीय निलेश भाऊ गोळे यांच्या वतीने 1,000 रुपयाचं प्राइज होतं. ते प्राइज माझ्याकडे जमा झालेलं आहे.
चला मॅन ऑफ द मॅच. चला मॅन ऑफ द मॅच अक्षय शितोळे. अक्षय शितोळे चला मॅन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी आपण याच्याकडे यायचंय. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक चेक चेक. हॅलो चेक. चला अक्षय शितोळे असतील सामन्याचे मॅन ऑफ द मॅच आणि आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किताब देण्यासाठी या ठिकाणी सागरभाऊ पाशंकर, राजूभाऊ तरस, मयूरभाऊ पाडाळे आणि दिनेशभाऊ मोळ सगळ्यांना विनंती आपण या आपल्या शुभाचे आपण मॅन ऑफ द मॅच आणि टॉस करायचं सेमीफायनलच्या मॅचचा. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. तर या सगळ्या अतिथींना विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. सगळ्यात पहिले तर सेमीफायनलच्या मॅचचा टॉस आपल्याला करायचा आहे. या दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या सोबत आहेत. सेमीफायनलची मॅच गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे आणि त्यांच्या विरोधामध्ये पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट या दोन संघांमध्ये या सामन्याचा टॉस केला जातोय. टॉस होतोय. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलाय पिरंगुट क्रिकेट क्लब संघाने. निर्णय काय असणार आहे? बॉलिंग. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्पेशली काय टार्गेट असेल, किती धावा रोखण्याचा प्रयत्न आहे तुमचा? आम्ही नेरे संघाला 60 ते 65 धावापर्यंत रोखू. स्पेशली सेमीफायनलमध्ये टीम आलेली आहे आणि खूप लवकर कॅप्टन्सीची जबाबदारी तुझ्यावरती दिली टीमने. काय सांगशील? काय हरकत नाही. तुझ्यावरती तुझ्या टीमचा विश्वास आहे, तुझ्या कॅप्टन्सीवरती तुझा विश्वास आहे. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाचे कॅप्टन आपल्या सोबत आता असतील आणि ज्यांनी मात्र नक्कीच आता पहिल्यांदा बॅटिंग करायची. विराज पहिल्यांदा बॅटिंग करायची. किती धावा बनवण्याचा प्रयत्न आहे? 60-65 धावा करण्याचा आमचा प्रयत्न असेल. आणि मला वाटतं गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाची आतापर्यंत ताकद ही गोलंदाजी राहिलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी प्लस पॉईंट असेल तुमच्या टीमसाठी. हा नक्कीच. आम्ही पण नक्कीच गोलंदाजीच करणार होतो, परंतु तो नशिबाचा भाग झाला. आता सेमीफायनलमध्ये टीम आहे. टीम मधून जास्त कोणाकडून अपेक्षा आहेत? नाही, अशा अपेक्षा कोणाकडून नाहीये. तर सर्वांनी चांगला खेळ केला तर नक्कीच फायनल खेळण्याचा प्रयत्न करू. थँक्यू विराज. तुला देखील यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅच असेल अक्षय शितोळे. अक्षय शितोळे चला. अक्षय शितोळे पाटील आपल्या सोबत आहेत मॅन ऑफ द मॅच. आणि कुठे गेले आमचे राजाभाऊ? या सगळे मान्यवर या. मॅन ऑफ द मॅच आपल्याला किताब द्यायचा आहे. या अक्षय शितोळे पाटील आहेत सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. त्याने नक्की जबरदस्त गोलंदाजी केली आणि बॅटिंग करत असताना देखील कुठेतरी संघाला सावरण्याचं काम केलंय. अक्षय सर, सगळ्यात पहिले तर तुमचं अभिनंदन. टीम सेमीफायनल मध्ये आलेली आहे. काय सांगाल? खऱ्या अर्थाने मॅच किती महत्वाची होती आणि जो संघर्ष सुरू होता तो जबरदस्त होता. नक्कीच आमच्या टीमसाठी मॅच जिंकणे खूप महत्त्वाची होती. आमच्या टीमसाठी मॅच जिंकणे खूप महत्त्वाची होती. लास्ट 2-3 टुर्नामेंटला आमचं वर खाली होत होतं टीमचं. प्राईजमध्ये जरा अडचण येत होती. आज टीमने चांगला खेळ केला आणि प्राईजमध्ये आले. स्पेशली अक्षय सर, टीम मध्ये तुम्ही सिनियर खेळाडू आहात आणि टीम कित्येक दिवस थोडेसे बॅड पॅच सोबत झुंजत होती
आणि टीमचं ज्या प्रकारे आपण पाहिलं तर मग काळभैरवनाथ करंडक मान असेल, त्यानंतर मात्र आता मानाचा मुळशी करंडक ही स्पर्धा असेल, सेमीफायनलपर्यंत येत आहे आणि टीमचं बॅड पॅच आहे तो निघून गेलेला आहे, काय सांगाल? सर नक्की टीमचा बॅड पॅच होता, पण प्रसाद आणि प्रताप चांगल्या लेमध्ये आलेत. ह्या मॅचमध्ये थोडे खेळले नाहीत, पण ते जसे खेळतील आमची टीम जिंकत जाते, मग काय प्रॉब्लेम नाही. शेवटचा प्रश्न, मानाचं मुळशी करंडक ही स्पर्धा खेळत आहे, कशी वाटली स्पर्धा? लास्टच्या 2-3 टुर्नामेंटला आम्ही काही मानाच्या मुळशी करंडकला प्राईजमध्ये आलो नाही, पण ह्यावेळेस चांगला खेळ केला टीमने आणि प्राईजमध्ये आलो. थँक्यू थँक्यू अक्षय सर, तुम्हाला देखील मॅच साठी खूप सारी शुभेच्छा. तर आपल्याकडे जयेश शेलार आणि गणेश जाधव यांच्यासाठी प्रसाद पवळे आणि नागेश भाऊ शेडगे यांच्या वतीने दोन्ही खेळाडूंसाठी 2000 रुपयाचा प्राइज आहे. तो दोन्ही खेळाडूंना विनंती करतो आपण या. आणि आमचे आनंद भाऊ पाटाळे यांच्यासाठी देखील मात्र जे प्राइज होते प्राइज 1000 रुपयाचं जमा झालेलं आहे. या जयेश आणि गणेश जाधव, या प्रसाद भाऊ तुम्ही देखील या, चला. या प्रसाद भाऊ या. टीम मधलेच खेळाडू आहेत, परंतु असं म्हणतात ना की बॅड पॅच मध्ये मला वाटतं जयेश आणि गणेश हे दोन्ही खेळाडू श्रीकृष्णप्रमाणे मात्र संघासाठी ते धावून आले आणि त्यांनी मात्र संघाला विजयाचा झेंडा रोवून दिला इथे. अभिनंदन टीम, वेल प्लेड. आणि जयेश आपल्या सोबत आहेत, चला फिल्डिंग लावून घ्या टीम तोपर्यंत. सगळ्यात पहिले जयेश अभिनंदन, टीम फायनल मध्ये गेली आहे. टॉप ऑर्डर थोडासा ढासळला. गणेश जाधव तुझ्यावरती जी जबाबदारी होती, तो प्रेशर होता, त्या प्रेशर बद्दल काय सांगशील? मी पण अशा प्रेशरमधून खूप वेळा म्हणजे गेलेलो आहे. काय करायचं कसं करायचं हे सिनियर प्लेयरांकडूनच सगळं शिकलेलो आहे. आमचे जेवढे पण सिनियर प्लेयर आहेत ते बाहेर पण खेळायला घेऊन जातात वगैरे, मग त्याच्यामुळं थोडंफार असं काही परिस्थिती आली तर हँडल करता येते एवढंच. आणि संघांनी पण चांगलं माझ्यावर हे दाखवलं होतं, विश्वास दाखवला होता त्याला. परंतु आज मात्र नक्कीच जो मॅच प्रतिस्पर्धा संघ देखील पाहतो, माळुंग्याचा संघ देखील एक ताकदवर संघ होता आणि जो संघर्ष मैदानामध्ये सुरू होता ना, सांगता येत नव्हतं की मॅच कधी कुठल्या बाजूला जाईल. त्या संघर्षाबद्दल काय सांगशील? माळुंगीची टीम म्हटल्यावर ती पण खूप चांगली टीम आहे. आता आम्ही बरेच वेळेस आमने सामने आलो, पण त्यांनी कधी बाजी मारली. आता आम्ही बाजी मारलेली, त्याच्यामुळे आता काय नाही, पण ते पण चांगले खेळलेत, त्यांना पण अभिनंदन. थँक्यू जयेश, तुला देखील पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर आपण मैदानाच्या मध्ये पाहणार आहोत आता मानाचा मुळशी करंडक आणि मानाचा मुळशी करंडक या स्पर्धेमध्ये जर आपण बघितले तर आता असेल सेमीफायनलची पहिली मॅच. पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे. कुठेही जाऊ नका, पात्र मानाचा मुळशी करंडक. आणि यानंतर मात्र सगळ्यांचं लक्ष वेधण्यासाठी पुन्हा एकदा आजचे प्रमुख आकर्षण पुण्याचा मायकल नितीन वेताळ डान्सिंग अंपायरच्या भूमिकेत आपल्यासोबत मात्र नक्कीच आता जॉईन होतील. तर कुठे जायचं नाहीये, बघायचंय मानाचा मुळशी करंडक. वेलकम सर, आपलंही मानाचा मुळशी करंडक या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. आणि नक्कीच नितीन वेताळ सर यांची अदाकारी पाहायला विसरू नका. बरेच संघाचे संघनायक हरीश भाऊ म्हात्रे यांच्या माध्यमातून हरी पाडाळे यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलं होतं. ते पारितोषिक देखील या ठिकाणी दिलं गेलंय, त्याचं देखील